ओके. सगळ्यात उगीच मित्रांचे आभार वगैरे मानून आहेत, पण एकदम शॉर्ट नोटीसवरती पण वेळ काढल्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू. एव्हरेस्टच्या बातम्या कोण कोण फॉलो करतं, किती फॉलो करतं मला माहित नाही. मी नक्की करतो. दोन बातम्या पटकन सांगतो या वर्षीच्या सीझनच्या. आणि या दोन मी का सांगतोय की त्याच्यामध्ये भयंकर विरोधाभास आहे. मिच हचक्राफ्ट नावाचा एक ब्रिटिश आर्मीतला माणूस, त्यांनी एक अचाट उद्योग केला. तो आधी ब्रिटिश खाडी पोहून गेला 21 मैल. त्याच्यानंतर 12,000 किलोमीटर सायकल चालवून तो दिघा पश्चिम बंगालमध्ये पोहोचला. तिथनं तो 900 किलोमीटर पळत काठमांडूला पोहोचला. तिथनं ट्रेक करत अर्थात नेहमीप्रमाणे बेस कॅम्पला पोहोचला आणि तिथनं एव्हरेस्ट चढून आता तो खाली उतरून घरी चाललाय आपला. अर्थात हा उद्योग करणारा तो काही पहिला नाहीये. 1996 साली गोरान कॉप स्वीडिश माणसाने पण असंच सायकलवरती स्वीडन ते काठमांडू वगैरे सगळे उद्योग केले होते. तर ही एक बाजू आहे. दुसरी एक बाजू की फुर्टनबाक ॲडव्हेंचर्सची एक एक्सपिडिशन आहे. ब्रिटिश आर्मीचेच ते 4 जण आहेत, एक्स मरीन्स. तर ब्रिटन 7 दिवसात असा त्यांचा प्लॅन आहे. ॲक्लिमेटेशनला जे युजली वेळ लागतो, म्हणजे आपण काय हाईट गेन करतो, परत खाली उतरतो, परत वर जातो, परत खाली होतो, त्याच्याऐवजी झेनॉन गॅस वापरून ही प्रोसेस ॲक्सिलरेट करायची. म्हणजे एक्सपिडिशनच्या आधीचे काही महिने झेनॉन गॅस वापरून हे ॲक्सिलरेट करायचं. आणि ब्रिटनहून काठमांडूला विमान, काठमांडूहून बेस कॅम्पला हेलिकॉप्टर, 2 दिवसात समिट, परत बॅक टू बेस कॅम्प, हेलिकॉप्टरने काठमांडू आणि 7व्या दिवशी इंग्लंडमध्ये घरी परत. असा त्यांचा प्लॅन आहे. त्यामुळे म्हणून मी या दोन बातम्या सांगितल्या की या दोन्हीमध्ये विरोधाभास केवढा आहे. या चर्चेमधनं आपल्याला काही निष्कर्ष काढायची माझी इच्छा नाही आहे. पण तुम्हा सगळ्यांचा हिमालयातला माउंटेनिअरिंगचा अनुभव दांडगा आहे. तर हा जो एक नवीन ट्रेंड आलेला आहे त्याच्याबद्दल मला फक्त मत जाणून घ्यायचं आहे. हे चूक आहे का बरोबर आहे हे ठरवणारे आपण कोण? तुम्हाला याच्यात काय वाटतं एवढंच मला विचारायचं आहे. पण एवढं सांगतो पटकन की ह्या काही नवीन प्रयोग पहिल्यांदा नाही आहे. लुकास फुर्टनबॅक जो एक आहे त्यांनी त्याच्या वेबसाईट मी तुम्हाला 1 सेकंदात दाखवतो, 1च मिनिट. त्याच्या वेबसाईटवरती तुम्हाला चक्क मेनू कार्ड दिसतं. म्हणजे 42 डेज, 75,400 युरो. मग फ्लॅश एक्सपिडिशन 21 दिवस, 1,04,000 युरो वगैरे वगैरे. तर याच्या पलीकडे जाऊन आता त्यांनी हा 7 दिवसात इंग्लंड टू इंग्लंड असा उद्योग केलाय आणि तो स्वतः हे 16 दिवसात त्याचं करून झालंय 2022 साली. आता तो 4 पेड क्लायंटना घेऊन चाललेला आहे. तर साधा प्रश्न आहे की व्हॉट इज युअर फर्स्ट इम्प्रेशन, याच्याबद्दल मत काय? मला वाटतं आपण डोक्यापासून सुरुवात करू. डोक्यात झेनॉन गॅस मुळे काय होतं हे सुद्धा तू जर सांगितलंस तर त्याला जर थोडीशी बॅकग्राऊंड तयार होईल डोक्या. तो झेनॉन गॅस हा बेसिकली मेडिकलमध्ये जो वापरला गेला तो अॅनेस्थेशियासाठी वापरला जातो. इट्स अन अॅनेस्थेटिक एजंट. आणि त्या गॅस वापरताना त्यांच्यामध्ये असं लक्षात आलं की त्याचा साईड इफेक्ट मध्ये ईपीओ म्हणजे एरिथ्रोपोएटिन फॅक्टर जो असतो त्याचं सिक्रेशन जास्ती होते. एक प्रकारचं हार्मोन असतं ते. आणि त्या हार्मोनच्यामुळे आरबीसीचं जे प्रोडक्शन आहे बोन मॅरो मध्ये ते वाढण्यास त्याला मदत होते. सो हा बेसिक झेनॉन गॅस त्यासाठी होता. पण आता आपण म्हणजे त्याचा उपयोग, त्याच्या साईड इफेक्टचा उपयोग हा माउंटेनिअरिंगसाठी हे लोक करतायत. तर तो प्रकार मग मान्य आहे का? म्हणजे मेडिकल सायन्सला हा साईड इफेक्ट पहिल्यापासून माहिती होता, तो का आत्ता उजेडात आलेला नाही, तो जुनाच आहे. आणि हा कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट्स म्हणजे जिथे कुठे कॉम्पिटिशन आहे किंवा माझा परफॉर्मन्स एनहान्स करायचा आहे यासाठी हा गॅस वापरायला वाडाची बंदी आहे. पण इथे बेसिक फंडामेंटल इश्यू असा आहे की माउंटेनिअरिंग स्पोर्ट आहे की नाही आहे, इज इट कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट आहे की नाही आहे. आणि तो नाही आहे असं आहे. फुटनबर्गचं असं म्हणणं आहे की हा कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट नाही आहे आणि त्यामुळे इथे वाडाचा काही रोल नाही आहे. चारू, तुझं पहिलं मत काय आहे चांगल्या वाईटपेक्षा? व्हॉट इज युअर फर्स्ट रिॲक्शन टू ऑल दिस? फर्स्ट रिॲक्शन एवढीच आहे की डॉक्या म्हटलं की कॉम्पिटेटिव्ह पेक्षा हे ऑर्गनाइज नाहीये. देर इज नो रेग्युलेटरी बॉडी, देर आर नो रूल्स अँड रेग्युलेशन. त्यामुळे ते चूक किंवा बरोबर असं कोणीच ठरवू शकणार नाही. बेसिकली जो चॅलेंज होता एव्हरेस्टचा म्हणजे 29,000 फीट किंवा एवढ्या अल्टिट्यूडला जाणं, तर ते ऍक्लिमेटाईज होण्यासाठी आधी ऑक्सिजन वापरतच होते लोक, किंवा बाकीच्या एडेड क्लाइंब मध्ये ही अजून सुपर एड झाली. आणि त्या सगळं करण्यासाठी किंवा युअर बॉडी टू गिअर अप टुवर्ड्स दॅट, म्हणजे एक तर आपण चॅलेंज झाला तर चॅलेंज डॉर्फ करायचा, किंवा
तुझी बॉडी त्याला फास्टेस्ट किती सुटेबल करता येईल ते करायचं. तर मेडिकल सायन्सची मदत घेऊन त्याने ते 7 दिवसात तो जर करून दाखवत असेल तर दॅट इज स्टील परमिसिबल, याच्यामध्ये तो करतोय. आता ही अचिव्हमेंट आहे किंवा नाही हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे. म्हणजे सेन्स ऑफ अचिव्हमेंट म्हणजे ज्यावेळेला वेन यू आर पिटिंग युअर स्किल्स, एफर्ट्स आणि सगळं, आणि प्युरिस्टचा अगदी जो व्ह्यू धरला तर विदाउट टॅम्परिंग इन टू ऑल दिस प्रोसेस जे गिव्हन आहे देवानी, त्यांनीच जर आपण करायचं म्हटलं तर त्याला बरेच दिवस लागतात. आजकाल कोणाला वेळ नाहीये. सो फायनली हे नेपाळ गव्हर्नमेंट पण अलाउ नाही करणार, कारण हा सगळा पैशाचा खेळ झालेला आहे. आणि त्यांना ऑन वन साइड त्याच्या फी किती ते लोक द्यायला तयार आहेत, कारण एव्हरीथिंग इज पॅक्ड इन टू 7 डेज आणि दे कॅन क्लेम की ते त्या पॉइंटला पोहोचलेले आहेत. बरोबर आहे, हे करायची कोणाला वेळ नाहीये. पण दिस इज अ फास्ट वे दे आर बाईंग दॅट परफॉर्मन्स काइंड ऑफ. ओके, आणि तेवढ्या लोकांकडे पैसा आहे आणि ते विकायला लोक आता तयार आहेत. आणि अनलेस सम रेग्युलेटरी बॉडीज कम इन टू प्ले आणि हे जर रेग्युलेट नाही झालं तर हे अशाच लेवलला जाणार आहे. कदाचित 7 दिवस कधी आपण पूर्वी बोलताना तुला म्हटलेलं की उद्या आय एम नॉट सरप्राईज की उद्या ड्रोन दिवसून जर कोणाला तरी एव्हरेस्टला नेऊन ठेवलं आणि परत आणून ठेवलं, विच अ मॅटर ऑफ फ्यू मिनिट्स प्रोबॅबली, इव्हन दॅट शुड बी पॉसिबल इन टाइम टू कम. ते जो चॅलेंज आहे तो कुठल्याही कॉमन मॅनच्या रीच मध्ये आणण्यासाठी हा सगळा अट्टास चालू आहे. त्यामुळे जे कोण आता ह्याच्या पुढे एव्हरेस्टला जाणार किंवा आत्ताही जे जात आहेत त्यामध्ये कोणाचा जेन्युइन एफर्ट आहे किंवा काय म्हणू आपण की त्याला ज्याची ग्रेड चांगली असं ठरवताच येणार नाही याच्या पुढं. हे इक्वेट करायला याच्या आधी पण म्हणून वेगवेगळ्या सिस्टीम्स होत्या. म्हणजे इधर यूज आहे की मी एडेड क्लाइम केलं किंवा अनएडेड क्लाइम केलं तर लोकांना काहीतरी येईल, पण जे टेक्निकल नाही त्यांना ह्यातलं काही कळत नाही. त्यामुळे कम्पॅरिझन करणंच इम्पॉसिबल झालंय. त्यामुळे कॉमन मॅन पोचलाय का प्रोफेशनल क्लाइंबर पोचलाय का जस्ट बाय परफॉर्मन्स यू कांट मेक आउट इव्हन हेड ऑर टेल आउट ऑफ इट, असं आता पोझिशन आहे. नेपाळकडनं यावर्षी 47 एक्सपिडिशन आता बेस कॅम्पला आहेत. तिबेटकडनं फक्त 15 आहेत. सीएमएनी आता एक तरी 8,000 मीटरचं शिखर तुम्ही चढल्याशिवाय तुम्हाला एव्हरेस्टला येताच येणार नाही असा नियम यावर्षीपासून केलेला आहे. आणि तिकडे 2-3 एक्सपिडिशन्स मिळून समिट विंडो ठरवतात आणि 50 पेक्षा जास्त लोकांनी एक दिवशी वर जायचं नाही असं त्यांचे प्लॅन मी ऐकतोय. असं नेपाळ साईडला काहीच नाहीये. या झेनॉन, तू पैशाचा विषय काढलास तर झेनॉन गॅसची अर्ध्या तासाच्या ट्रीटमेंटची किंमत $5,000 आहे. आणि या एक्सपिडिशन मध्ये या चौघांच्या पैकी प्रत्येकाला $1.5 लाख खर्च येणार आहे. प्युरिस्टचा तू मुद्दा काढलास, अगदी तुम्ही मेसनरचं उदाहरण घेतलं तर त्यांचं म्हणणं आहे की ऑक्सिजन वापरणं पण चिटिंगच आहे. तुम्हाला सगळं हेसनअप करायचं आहे आणि वॉन्ट टू पॅकेट विद इन द शॉर्ट विंडो, आणि त्यासाठी यू आर रेडी टू डोल आउट दॅट काइंड ऑफ मनी व्हॉट एव्हर इज डिमांडेड. आणि अशा लोकांची डिमांड वाढल्यामुळे त्यांनी किती फी वाढवली तरी त्यांना क्लायंट मिळणार आहेत अँड दे आर गोइंग टू अर्न आउट ऑफ दॅट. असं आता ते खेळ झाले. तर ह्याच्या पुढे हा सगळं फक्त ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनीच तिकडे जायचं, असं हळूहळू तिकडे कल होत चाललेलं आहे असं मला वाटतं. ऑलरेडी मी म्हणलं की हे काही नवीन प्रयोग नाहीये. फुर्टनबाग जे 42 दिवसाची नॉर्मल एक्सपिडिशन, नॉर्मल म्हणजे सो कॉल्ड नॉर्मल, त्याची जी फ्लॅश एक्सपिडिशन असते 21 दिवसाची, त्याच्यासाठी तो हायपॉक्सिक चेंबरमध्ये करतो. तो म्हणतो हायपॉक्सिक चेंबरच्या ऐवजी आता झेनॉन, आम्ही फक्त एड बदलतोय, मी बाकी काहीच करत नाही. पण राजेश, तुझं काय म्हणणं आहे? प्रामाणिकपणे माझं याच्यात काही म्हणणंच नाहीये. कारण मी आत्ता जे काय चाललंय ते मी गिर्यारोहणात का धरतोय असंच मला प्राथमिक प्रश्न पडलेला आहे. गिर्यारोहणाची म्हणून जे काय मूलभूत आपल्याला संकल्पना माहितीये त्यातली कुठलीच गोष्ट बसत नाही. पण याच्यात सगळ्याच्यात गंमत कशी आहे, टेक्निकल ऍडव्हान्समेंट या प्रत्येक क्षेत्रात होत आहेत. प्लास्टिक मोल्डेड शूज ही सुद्धा एक एडेड भागच झाला ना, की पूर्वीच्या काळी मॅलरीच्या काळी लेदरचे बूट घालत होतो, नंतर प्लास्टिक मोल्डेड आले. आता ते वन समिट शूज घालून मी जातो जे प्लास्टिक मोल्डेडच्याही वरची आवृत्ती आहे. ह्या सगळ्या साधन सामुग्रीचा किंवा टेक्निकल ऍडव्हान्समेंटचा उपयोग मी कुठे माझं आव्हान कमी करायला वापरतोय का स्वतःची उंची वाढवायला वापरतोय हे ज्याचं त्याने ठरवावं. झेनॉनचे साईड इफेक्ट म्हणून मेडिकल फॅटर्निटीत मान्य आहेत, त्याने मानवी शरीरावर अपाय व्हायचे काही चान्सेस आहेत का, आणि असल्यास हे गॅम्बल केवळ 7 दिवसात एव्हरेस्टला जाण्या इतकं मोठं आहे का, असा माझा तुला मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून प्रश्न आहे. बेसिकली तो एनेस्थेटिक गॅस असल्यामुळे कुठल्या एनेस्थेशिया कशासाठी दिला जातो की पेन कमी करण्यासाठी, आणि त्याचा दुसरा साईड इफेक्ट असतो ड्राउझिनेस. सो झेनॉन शुअरली कॉजेस ड्राउझिनेस. आणि म्हणून मी सकाळी पुष्क्याशी बोलताना विचारलं त्याला की मला त्यांचं रेजिमेन माहिती नाही की ते ड्युरिंग एक्सपिडिशन घेणार का. ड्युरिंग एक्सपिडिशन घेणार असेल तर ते ड्राउझी असतील आणि त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होण्याची शक्यता वाढू शकते, डिसिजन मेकिंग पॉवर कमी होऊ शकते. आणि तर तेव्हा तो म्हणाला की नाही, ते सध्या घेत नाहीये, त्यांचं ते एक्सपिडिशन यायच्या अगोदरच त्यांनी ते घेतलं होतं.
आता ह्याच्यामध्ये प्रत्येक शरीरातला मेटाबॉलिक रेट वेगळा असल्यामुळे एखाद्याचं जे एरिथ्रोपोएटिन फॅक्टरमुळे आरबीसीचं प्रमाण वाढण्याचं जे काय सायकल आहे ते दुसऱ्याच्या बरोबर नसणार. मग त्याच्या एखाद्या आरबीसीस कमी झाल्या तर त्याला तिकडे ऍक्लिमेटायझेशनला त्रास होण्याची शक्यता आहे. सो हे सगळं अनटेस्टेड वॉटर आहे. माझा बेसिक प्रश्न त्या मगाच्या याच्यात असा आला की हे कशात ना आलं, हे दोन गोष्टीत ना आलं. मग त्या फुटेनबर्गची मी मुलाखत वाचली, त्याच्यात त्याचं म्हणणं असं आहे की आमच्याकडे वेळ कमी आहे, हा पहिला फॅक्टर. आणि दुसरा फॅक्टर मला त्याचं असं म्हणणं आहे की आपण सतत रिस्क मिटिगेशन नावाची गोष्ट करत असतो. आता सगळी लाईट वेट इक्विपमेंट झालेत, आता ज्या आयसीएसके शॉर्ट झालेत. आपण बेसिक केलं त्यावेळेला आयसीएसकेचं प्रमाण वेगळं होतं. तर हे सगळं करण्याच्या मागचा आपला बेसिक एम काय आहे, तर रिस्क मिटिगेशन. सो दिस इज ऑल्सो अकॉर्डिंग टू रिस्क मिटिगेशनच आहे की ऍक्लिमेटायझेशन मध्ये असणारी रिस्क, बिकॉज ऍक्लिमेटायझेशन प्रोसेस ही फुल प्रूफ नाहीये. काही लोक चांगले ऍक्लिमेटाइज होतात, काही लोक होत नाहीत. तर ही रिस्क मिटिगेशन करण्यासाठी जसं ऑक्सिजन वापरला जातो तसाच हा झेनॉन गॅस मी वापरतोय आणि हा रिस्क मिटिगेशनसाठी आहे. हा कुठल्याही प्रकारे त्याला असं म्हणायचं नाही की त्यांनी माउंटेनिंगला एड होणार आहे. त्यांचं रिस्क मिटिगेशन करण्यामध्ये आहे. पण हे रिस्क मिटिगेशन करता करता मगाशी तू हेल्मेटचं उदाहरण दिलंस क्रिकेटमध्ये, पण हेल्मेट निघून गेल्यामुळे बॅट्समनच्या बिहेवियरमध्ये फरक झाला याचा कोणी विचार केला का? तसंच मला वाटतं की जेव्हा मी आर्टिफिशियल एडवर एखाद्या मर्यादेपेक्षा जास्त अवलंबून राहून केवळ ती एड आहे म्हणून मी समिटला जाणार आहे, असा जर माझा दृष्टिकोन असेल तर मला वाटतं की आय एम ऍक्च्युली इन्व्हायटिंग डेंजर रादर दॅन ट्राईंग टू मिटिगेट द रिस्क इन्व्हॉल्ड. एवढाच माझा मुद्दा होता. राजेशनी क्या नाही, सॉरी, डॉक्यांनी जे हेल्मेटचं उदाहरण घेतलं ते मी कालच रात्री त्याची चर्चा करत होतो. रिस्क आहे म्हणून हेल्मेट घालायला सुरुवात झाली, सेफ्टी इक्विपमेंट म्हणून. पण आज हेल्मेट घालावं की नाही हा चर्चेचाच विषय नाही. पण सुनील गावस्करनीच कॉमेंट्रीत असं सांगितलं होतं की मानसिकता कशी बदलली आहे की आम्ही जेव्हा क्रिकेट शिकत होतो तेव्हा बाउन्सर आला की पहिली इन्स्टिंक्ट असायची डक करायची. आता पहिली इन्स्टिंक्ट असे हुक करायची, लागला तर लागला, हेल्मेट आहे ना. फ्युचरमध्ये काय होईल हे आपण भविष्य सांगायला बसलेलो नाही होत. पण आहे की झेनॉन अशी मानसिकता होण्याचा धोका तुला वाटतो? कारण राजेश, फक्त एक करेक्शन तुला, हे काही महिने आधी झेनॉन वापरतात त्या जर्मनीतल्या त्यांच्या क्लिनिकमध्ये, आणि प्रत्यक्ष एव्हरेस्ट समिट क्लाइंब करत असताना ते ऑक्सिजनच वापरतात. हे तुम्हाला दिसतंय का इथे झेनॉन चेंबरचं मी दाखवतो इथे एसे. आय थिंक वी आर टॉकिंग अबाउट टू डिफरंट कॅटेगरीज. एक म्हणजे एव्हरेस्टर आणि दुसरे म्हणजे माउंटेनियर्स. ओके, आता हे एव्हरेस्टर क्रिएट करण्यासाठी ऍडिशनल एड वापरण्याचा आत्ता तरी तो प्रयत्न आहे. पुढे तो माउंटेनिंग मध्ये आणखीन येईल का नाही येईल का तो भाग वेगळा आहे. पण आता आपण ज्याने ट्रिगर झालेला हा टॉपिक आहे तो एव्हरेस्ट बद्दलचा आहे. सो क्रिएटिंग एव्हरेस्टर्स, आणि त्याच्यासाठी मग जर का हायपॉक्सिक चॅम्बर ऍक्लिमेटायझेशनसाठी वापरणं योग्य आहे, जर का मी डायमॉक्स घेणं मला ऍक्लिमेटायझेशनसाठी योग्य आहे, जर का मी कमर्शियल एक्सपिडिशन मध्ये जाणं योग्य आहे, जर का मी ऑक्सिजन वापरून एक्सपिडिशन करणं योग्य आहे, तर मग आपण कशाबद्दल ऑब्जेक्शन घेतोय? मी महाराष्ट्रातलं बोलतोय कारण की मी बाकीचं सध्या मी माउंटेनिंगशी खूप टच मध्ये नाहीये बाकीच्या गोष्टींच्या ह्याच्यात. पण आपण महाराष्ट्रामध्ये सगळ्या एव्हरेस्टर्सना माउंटेनियर म्हणून त्यांना खूप मोठा आदर देतोय की. मग असं जर का कंडिशन आपल्याकडे आहे तर आपण कशाबद्दल बोलतोय? आजच्या सगळ्या एक्सपिडिशन, एव्हरेस्ट एक्सपिडिशन या कमर्शियल एक्सपिडिशन्सच आहेत. ते एड चालतंय तर मग हे एड का नाही चालत? टेक्निकल ऍडव्हान्समेंट ऑफ इक्विपमेंट आणि युझिंग एक्सटर्नल एड हा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. समथिंग टू एनहान्स युअर परफॉर्मन्स इज वन थिंग अँड समथिंग टू प्रोटेक्ट यू इज डिफरंट थिंग, असं माझं मत आहे. कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट बद्दल मला खात्री आहे की ऑब्व्हियसली माउंटेनिअरिंग हे काय IFSC खाली येत नाही, UIA खाली येत नाही, काहीच येत नाही. पण स्पोर्ट्स क्लाइम्बिंग कॉम्पिटिशनमध्ये ऑब्व्हियसली झेनॉन किंवा कुठलाही परफॉर्मन्स एनहान्सिंग ड्रग हे बँडच आहे, बिकॉज इट अंडर IFSC रेग्युलेशन्स, अँड दॅट इज अन एंटायरली डिफरंट टॉपिक. नाही, आणि एक दोन मी एव्हरेस्ट टुडे आणि हे सगळे म्हणजे लाईव्ह, एव्हरेस्ट लाईव्ह नावाचा एक व्हिडिओ तो मी रोज फॉलो करत असतो. 2-3 अजून अशा खटकलेल्या गोष्टी, म्हणजे मागच्या वर्षीची घटना आहे. अन्नपूर्णाला एका मध्ये 2 शेर्पा मेले, आणि तेव्हा अँजेला बेनाविडेस नावाची एक ॲडव्हेंचर रिपोर्टर आहे अमेरिकेतली, बरीच वर्ष ती अल्टिट्यूड माउंटेनिंग कव्हर करते. तिने सरळ सरळ असा आरोप केलेला आहे
की ॲव्हलांच प्रोन स्लोप जेव्हा तयार होत होते की चायला ॲव्हलांच होईल का नाही होईल काही सांगता येत नाही, तर दे आर सेंडिंग शेर्पाज ॲज लाईव्ह बेट्स, की 2 शेर्पा पाठवून बघूयात काय होतंय. Yeah. म्हणजे पांढरे उंदीर किंवा काय म्हणा तुम्ही, बळीचा बकरा, Yeah, yeah. तर तिने सरळ सरळ आरोप केलेला आहे. गिनी पिग्स या. आणि दुसरं एक की आपल्याकडे म्हणजे काय 2 प्रोग्राम चालू आहेत. एक लोणावळा प्रोग्राम आहे आणि अर्जंट प्रोग्राम एक दिल्लीला आलाय. मी रात्री ला फोन करतो की ऐक ना, आत्ताच्या आता बॅग भर आणि रेल्वे स्टेशनला पोहोच, आणि जातो. तर काही काय सो कॉल्ड गरीब एक्सपिडिशन किंवा गरीब म्हणजे एकच क्लायंट आणि एकच शिरपा असे पण नेपाळमध्ये ऑपरेटर आहेत, हू टॅग अलॉंग विथ बिग एक्सपिडिशन, की माझा माणूस तुझ्या लाईनीत लाव. तर असा एक शेर्पा जो काठमांडूत होता, मग आपण शेर्पा नको म्हणूयात कारण शेर्पा ही एथनिक ग्रुप आहे, हाय अल्टिट्यूड माउंटेन होतं, पण त्याला काठमांडूमध्ये अर्जंटली सांगितलं की कॅम्प टूला माणसं कमी पडतात, तू निघ. त्याला हेलिकॉप्टरमध्ये बसून डायरेक्ट बेस कॅम्पला नेला आणि तो वरती चढताना हाय अल्टिट्यूड माउंटेन सिकनेस होऊन मेला, नेपाळी माणूस. सो देर आर लॉट ऑफ फॉरिन ट्रेंड्स. झेनॉन इज नॉट, झेनॉनचा मला त्या 2 बातम्या आज एकाच वेळी वाचायला मिळाल्या की साधारण 30 वर्षापूर्वी हे डोपिंगचं प्रमाण अचानक खूप ऍथलेटिक्स मध्ये वाढलं. की या सगळ्या लफड्यामध्ये या सगळ्या रेग्युलेटरी बॉडीज आल्या कधी, तर गैरप्रकार व्हायला लागल्यानंतर. गैरप्रकार होण्याआधी त्या संबंधीचे नियम पण नव्हते. आणि की माझ्या डोक्यात अगदी हाच विचार होता की आज झेनॉन आले. आज सुद्धा म्हणजे 2017 साली चाललेलं होतं एव्हरेस्टवर. आज आपल्याला दिसते ते फुलटनबाग एकटा गेलाच होता झेनॉन घेऊन. 5 वर्षांनी अजून कोणतरी येईल झेनॉन सारखा, अजून कोणतरी वेगळा येईल. टूर दी फ्रान्सची आपल्याला इतिहास माहिती आहे की आपलंच रक्त काढून घ्यायचं, नंतर आदल्या रात्री स्वतःला एवढे इनोव्हेटिव्ह मार्ग काढलेच होते ना लोकांनी. त्यामुळे आज झेनॉन नाही, उद्या अजून कोणतं, हा म्हणतो तसं आर्गॉन, मग अजून नंतर अजून कोणतरी, असं होऊच शकेल. त्याला काही अंतर नाहीये तसं. म्हणजे मी परत एकदा तो शब्द वापरतोय. एव्हरेस्टर काय 8000 समिटर आणि माउंटेनियर यांना 2 वेगळ्या कॅटेगरीमध्येच बघितलं जायला पाहिजे. आणि जर का मग 8000 किंवा एव्हरेस्टर म्हणून कोणी काय वापरणार असेल तर दॅट्स कम्प्लिटली आउट ऑफ आवर कंट्रोल रिअलिस्टिकली ऍट दिस पॉइंट ऑफ टाइम. इथे सगळेच जे बोलतायत ते सगळेच जण मला वाटतं या गोष्टीची अग्री होतील. हो, ऍब्सोल्युटली. इन्सिडेंटली इट गोज विदाउट सेइंग. मी एक आता इंटरेस्टिंग पुस्तक वाचतो, एव्हरेस्ट इनकॉर्पोरेटेड, विल वाव द रेनेगेड्स हू बिल्ट एन इंडस्ट्री ॲट द टॉप ऑफ द वर्ल्ड. त्याच्यामध्ये त्याने बरीच इंटरेस्ट, साधारण 92 पासून पुढचा इतिहास आहे त्यांनी येतं. त्याच्यात ते एक अख्खा चॅप्टर इंटू थिन एरिया पुस्तकाबद्दल आहे, जॉन क्रॅकरचं जे खूप गाजलं पुस्तक. अशी अनेक लोकांची समजूत आहे की त्या पुस्तकामुळे एव्हरेस्टच्या कमर्शियल एक्सपेन्स किती धोकादायक आहेत हे लोकांच्या डोळ्यासमोर आलं. इनफॅक्ट वन ऑफ द ओनर्स ऑफ द बिग 5 कंपनीज, तो म्हणला की इंटू थिन एअर वॉज द बेस्ट मार्केटिंग वी कुड हॅव एव्हर. एक्झॅक्टली. आणि तो म्हणला की आउट ऑफ 100 पीपल हु रीड द बुक, इवन इफ 90% पीपल से की नको बाबा हे काहीतरी भयानक, मी जाणार नाही, बट 10% की लेट मी टेम्प्ट फेट, लेट मी चॅलेंज माय डेस्टिनी, ते जे 10% आहे काय, एक समजा वर्षातनं 10,000 लोकांनी हे पुस्तक वाचलं, त्यातले 1000 लोक तयार होतील ना, आम्हाला तेवढेच हवेत. आता एक 1902 मध्ये छापलेलं कमलाकर दीक्षित नावाच्या माणसाचं महाबळेश्वरचं एक पुस्तक सापडलं मला, ते मी वाचलं. त्यांनी महाबळेश्वरची अत्यंत डिटेल माहिती दिली, भयानक डिटेल. तर त्याच्यात त्यांनी मुंबईहून महाबळेश्वरला जायचा मार्ग असा, तुम्ही पुण्याहून गेलात तर कसं जाता येतं, पुण्याला पोचून मग तिथून तुम्ही रेल्वेने वाठारला जा किंवा बैलगाडी वापरून जाता येतं. 6 आणे पडतात, 4 ते 6 दिवस लागायचे तेव्हा त्याला गुजरातहून महाबळेश्वरला पोचायला. माझ्या डोक्यात एकदम विचारलं, कमलाकर दीक्षित आज पुण्याला आले आणि त्यांनी बघितलं की पुण्यात एडेड महाबळेश्वर जात येतं, मोटरसायकलवर बसून 2 तासात महाबळेश्वर, बिअर पिऊन आणि बिडी पिऊन सेल्फी काढून दुपारी जेवायला परत. तुम्हाला हे काय महाबळेश्वर, असंच एका वेगळ्या अर्थाने झालेलं आहे ना हे. ओके बाय बाय बाय. ओके Bye. बाय बाय. बाय.